एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब आनंदाने राहत होतं. त्या घरात आई-बाबा, मुलगा रोहन आणि दोन मुली सायली व मिताली राहत होत्या. सायली मोठी बहीण होती. ती समजूतदार, शांत स्वभावाची आणि अभ्यासात हुशार होती. मिताली मात्र खोडकर, बोलकी आणि नेहमी नवीन गोष्टी करायला उत्सुक असायची. आई घरकामात व्यस्त असताना सायली तिला मदत करायची. मिताली रोहनसोबत खेळण्यात गुंतलेली असायची. रोहन लहान भाऊ असूनही दोन्ही बहिणींना खूप जपायचा. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून बहिणींमध्ये भांडणही व्हायचं. आई म्हणायची, घरात प्रेम आणि एकोपाचं वातावरण असेल तर घर स्वर्गासारखं होतं. दररोज संध्याकाळी बाबा सगळ्यांना गोष्टी सांगायचे. त्या गोष्टी ऐकताना सगळे आनंदाने हसायचे. असं प्रेमळ देशमुख कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी होतं.